स्वतःपेक्षा जास्त विश्वास मला तुझ्यावर आहे भावा. म्हणून मी तुला माझी प्रत्येक गोष्ट सांगतो. मी तुला माझा मित्रच नाही तर माझा सक्का भाव मानतो. स्वतःपेक्षा जास्त विश्वास मला तुझ्यावर आहे भावा. म्हणून मी तुला माझी प्रत्येक गोष्ट सांगतो. मी तुला माझा मित्रच नाही तर माझा सक्का भाव मानतो. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं आहे. म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बिटमार्क आणि शेकीपेड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यातून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या. बरं, आणि शेकीपेड तुम्ही अलर्टमध्ये इम्पोर्टच केली असेल. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं, सर्वात आधी अशा प्रकारे आपल्याला बिटमार्कला ओपन करायचं आहे. तर बिटमार्कमध्ये मी काहीशी डेव्हलप पिन जी आधीच ॲड करून दिलेली आहे. तर आता याच्यात काय चेंजेस करायचे काय नाही ते एकदम प्रॉपरपणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी काय करायचं, प्लगच्या आयकॉन क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे. वर 3 लाईनवर क्लिक करायचं. यातून फुल कापी एरियामध्ये हा फोटो आपल्याला करून घ्यायचा आहे. तर आता जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत येऊन शेवटपर्यंत अशा प्रकारे फोटोला वाढून घ्यायचं आहे. तर आता वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, बरोबर आपल्याला 10.11च्या बिटला यायचं आहे आणि एकदा या फोटोला असे मधोभागी कट मारून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर काय करायचं, या फोटोवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि हे फोटो आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजे जे काय सॉन्ग आहे ते सॉन्गच्यावरती अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही पण फोटो लावून घ्यायचे आहे. म्हणजे जे काय आता डेव्हलप पेज आहे ते डेव्हलप पेज अशा प्रकारे वरती दिसून जाईल. तर त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एवढी त्या स्टेटिंगला यायचं आहे, प्लगच्या क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. यातून एक तुम्हाला मी बॉर्डर दिली, बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायचे आहे. त्यानंतर ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे. त्यानंतर इथे 2 नंबरला जे काही तुम्हाला लाईटिंगचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथे 1 नंबरला तुम्हाला स्क्रीनचं जे काय ऑप्शन येईल त्यावर एकदा अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. आणि आता या बॉर्डरला काय करायचं आहे, इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि जे काही मी शेकीपेड दिलेलं आहे ते ओपन करायचं आहे. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, जे काय पहिल्या फोटोवरती इपेड आहे ते इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं, इपेडच्या असे क्लिक करायचं, 3 टप्प्यावरती क्लिक करून इथून कॉपी इफेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बिटमार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. आता काय करायचं आहे, जे काय पहिला फोटो आहे तर या पहिल्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आता हा पेस्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकीपेडला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, जे का दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून आपल्याला घ्यायचं आहे कॉपी करून. तर दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटमार्कला यायचं आहे आणि इथून आपण जे काही दुसऱ्या मधोभागी करला होता फोटो आणि जे काय पुढचा फोटो आहे तर त्या पुढच्या फोटोला अशा वगैरे हा इफेक्ट आपण अप्लाय मारून घ्यायचा आहे. तर आता त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर आता हे व्हिडिओ शेअर करण्यासाठी काय करायचं, सेटिंगचं जे का बाजूला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली काय करायचं आहे, एक्सपोर्टचं जे काही ऑप्शन येईल त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला आजचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तर कसं होतं, कसा व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जा. मग भेटू द्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.